आणि लोकसभेच्या जागा वाटपावरनं महायुतीमध्ये कमालीची धुसफूस सुरू असल्याचं कळतंय। अजित पवारांना लोकसभेच्या 9 जागा मिळतील असं वाटत होतं, मात्र त्यांना आता 4च जागा मिळतील असा टोला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लगावलाय। तर अजित पवार गटातील 22 जण पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असा दावाही रोहित पवार करतात। अपेक्षा होती 9 मिळतील आणि विधानसभेला 90 मिळतील। आता 9 ऐवजी कदाचित 4 वर्ष त्यांना खुशी व्यक्त करावी लागेल अशी परिस्थिती आहे। आणि लोकसभेला जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला कदाचित घड्याळावर कुणीच उभा राहणार नाही, सर्वच भाजपच्या पक्षावर उभे राहतील। म्हणून तर आम्ही म्हणतोय 12 लोक बीजेपीमध्ये जावा असं अजितदादांना सांगतायत आणि 22 लोक हे मनोमन परत साहेबांकडे जावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत। निलेश लंके भाऊ जेव्हा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या फिरतात तेव्हा त्यांच्या पोस्टरवर पवार साहेबांचा खूप मोठा फोटो असतो। त्यामुळे सामान्य लोकांचा असा विश्वास झाला आहे की लंके भाऊ हे साहेबांबरोबर आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना प्रतिसाद तसा चांगला मिळतोय। त्याच्याचबरोबर त्यांची ओरिजिनल एक स्टाईल आहे, या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून त्यांना जो प्रतिसाद आज मिळतोय ते जर साहेबांकडे आले तर तो अजून अधिकृत होईल आणि चांगला प्रतिसाद वाढेल। त्यामुळे ते जर येत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।